हॅलो मैत्री, अगं कुठे आहात तुम्ही? म्हणजे? अगं गायत्री अजून घरी आली नाहीये, तुमच्या सोबतच आहे ना ती? नाही काकू, म्हणजे ती पियू बरोबर गेलीये. पियू तिला सोडणार आहे घरी. हो का? बरं बरं, मी करते पियूला फोन. हा ओके. काय झालं? एक मिनिट. फोनही लागत नाहीये. आई मी सायकलवरनं जाऊन बघून येऊ का? आणि मग तुला शोधायला कुणाला पाठवू मी? आई मी काय करू? उद्याच्या कॉलेजला जाण्याची तयारी कर. तुम्ही जरा शांत होता का? अच्छा, म्हणजे मी चिडलोय असं म्हणायचं का तुला? हे बघा, गायत्रीला घरी यायला उशीर झाल्यावर तुमचं काय होतं ना हे तुमच्या आवाजावरून कळतं. उमा, मी वेडा नाहीये. गायत्रीनं साधा एक SMS सुद्धा केलेला नाहीये. शिवाय फोन बंद लागतो तिचा. काळजी वाटणार नाही? हे बघा, तुम्ही शांत व्हा. मी आता मैत्रीशी बोलले ना, तर ती मला म्हणाली की गायत्री पियू बरोबर घरी येतेय. एक 5 मिनिटात पोहोचेल ती. पियू मुलगा आहे का मुलगी आहे? मैत्रीण आहे तिची. पियू नावाची? हो. चल ग, निघते मी. बाय. अगं पण मी घरापर्यंत सोडते ना तुला. अगं नको, इथे वळणावर तरच आहे आणि इथे वळवताना तुम्हाला त्रास होतो हो की नाही? निघते मी. गायत्री देवी, हा? तुमचा काहीतरी वेगळा प्लॅन तर नाहीये ना? कसला प्लॅन? या वळणावर कोणाला भेटायचं वगैरे नाहीये ना? यू प्लीज. ओ सॉरी सॉरी, विसरलेच मी. त्यासाठी तुला बाबांची परमिशन घ्यावी लागेल की बाबा या वळणावर मला एका मुलाला भेटायचंय, तर भेटू का? वेडी. चल जाते मी, आधीच उशीर झालाय. आई बाबा वाट बघत असतील. ओके, गुड नाईट. गुड नाईट. आणि नीट जा बर का? ए बाई, मी काय नीट जा, तू नीट जा. चल बाय. बाय. काय ग, लागतोय का फोन? नाही ना. गायत्री ना एवढा उशीर कधीच करत नाही ग. अहो काय बोलताय तुम्ही? अरे मग ती का नाही आली अजून? बरोबर आहे म्हणा तुमचे. एक SMS नाही, तिचा फोन बंद आहे आणि कुणासोबत निरोपही नाही पाठवला. अशी ती कधीच वागू शकत नाही. म्हणजे माझा धाक म्हणून किंवा मला घाबरून नाही, पण माझ्या पोरीला माहिती आहे तिचे वडील तिची नेहमी काळजी करत असतात. आज पहिल्यांदा एवढा उशीर झालाय तिला. तू फोन लाव, परत तिला फोन लाव. तिचा लागला नाही तर मैत्रिणीला लाव. तिला लागला नाही तर त्या खांदोडे मास्तरांना लाव. तुम्ही शांत व्हा, मी करते फोन. पण हा शेवटचा, यानंतर मी नाही थांबू शकत. उमा, सगळ्या मुलींचे आई वडील माझ्यासारखेच अस्वस्थ होत असतील? सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं देशाला. काय स्वप्न बघितली होती. हे अभिप्रेत नव्हतं त्यांना की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्षांनी सुद्धा या देशातल्या प्रत्येक मुलीचा बाप आपल्या मुलीची जीव मुठीत धरून वाट बघेल. तू लाव, फोन लाव. हे बघा, तुम्ही शांत व्हा, मी करते फोन. उमा,